स्वराज्यनगर पाखर सांगवीत रमाई बुद्ध विहारात रमाई जयंती मोठ्या जल्लोष व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी। नमस्कार, मी राम बीडकर। PM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची बौद्ध महासभेच्या वतीनं साजरी करण्यात आलेल्या जयंतीबाबत। लातूर जिल्हा बौद्ध महासभेच्या माध्यमातून 12 महिने समाज उपयोगी विविध उपक्रम राबवली जातात। याचाच एक भाग म्हणून महामानव व महामाता यांच्या जयंत्या स्मृती दिन साजरी करत त्यातून समाजाला ऊर्जा प्रेरणा मिळावी अशा सुंदर हेतूने चाललेले बौद्ध महासभेचे कार्य खूपच प्रेरणादायी असे आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा हाच आदेश अंगी बांधून समस्त समाज बांधवांना नवीन काही ऐकावयास मिळावे असाच उद्देश समोर ठेवत स्वराज्यनगर पाखर सांगवी लातूर या ठिकाणी रमाई बुद्ध विहारात कारुण्य मूर्ती आई रमाईच्या 126व्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता। दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी स्वराज्यनगरात बौद्ध उपासक बरोबरच बौद्ध महासभा जिल्हा व तालुका शाखा याचबरोबर सर्व पदाधिकारी केंद्रीय शिक्षक यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते। आपले आदर्श माता रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन आणि आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभीच लातूर जिल्ह्याचे संस्कार सचिव देवदत्त बनसोडे यांनी आई रमाईच्या त्यागावर आधारित हृदयस्पर्शी गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। हिराचंद गायकवाड यांनी महिलांना उद्देशून बोलताना म्हणाले की येणारा काळ हा कठीण आहे, यासाठी कारुण्यमूर्ती आई रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल असे सांगितले। रमाईच्या कष्टाची त्यागाची यावेळी आठवण करून देत विविध उदाहरणे आणि दाखले देत असा मोलाचा संदेश यावेळी त्यांनी दिला। त्यानंतर वंदना कांबळे यांनी आपला विषय जोशपूर्ण मांडून सर्वांचीच मने जिंकली। बोलताना कांबळे पुढे म्हणाल्या की आपण सर्वांनी बौद्ध महासभेला प्रेम दिले म्हणूनच हा जल्लोष आपल्याला पाहावयास मिळत आहे। पुढे मार्गदर्शनासाठी माया कांबळे यांनी सुरुवात केली। अनेक संकटाशी 2 हात करत दुःख झेलत रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या आणि म्हणूनच आपण आज माणूस म्हणून जीवन जगत आहोत। यानंतर मंगलाताई सूर्यवंशी मार्गदर्शन करताना विदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी गेले असता रमाईचे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पोहोचते। त्यातून रमाई लिहितात की लेकरांच्या औषध पाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी खूप अडचणीत आहे। तसेच चाळीतल्या बाया मला माझ्या गळ्यात दागिने नसल्याने मला हिनवत आहेत। पुढे बाया मला असेही म्हणतात की तुझा नवरा तर खूप शिकलेला आहे म्हणे। हे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून आसवे ओघळतात। परत पत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की रामू, संकटे माणसाला मोठं बनवतात, दुःख माणसाला मोठं करतात, सुख माणसाला मोठं करत नाहीत। जाताना DP भोसले तालुका अध्यक्ष यांनी सर्व कर्मकांडापासून सर्व महिलांनी दूर राहावे व मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग समोर ठेवावा असे सांगितले। या भरगच्च कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीताई होके यांनी उपस्थितांचे आभार मानले। उपस्थितांमध्ये जिल्हा संस्कार उपाध्यक्ष हिराचंद गायकवाड, देवदत्त बनसोडे, जिल्हा संस्कार सचिव शत्रुघ्न भोसले, सचिव सरचिटणीस प्रसन्नजी जोगतन, केंद्रीय शिक्षक लक्ष्मण कांबळे, केंद्रीय शिक्षक शारदा कांबळे, माया कांबळे, वंदना कांबळे, मंगल सुरवसे, तालुका संस्कार सचिव नाना आव्हाड, पर्यटन सचिव आनंद डोनेराव, विभीषण माने, शहर उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, क्रांती होके, सुदामती सोनवणे, सपना देळे, सुकुमार घोडके, सुरेखा भालेराव, अनुपमा गवळी, विमल कांबळे, मीरा ढोके, माया गायकवाड, सुमन ससाने, तनुजा सूर्यवंशी, कांताबाई सूर्यवंशी, कालिंदा सातपुते, छाया भालेराव, ललिता कांबळे, मोनिका सूर्यवंशी, प्रीती कांबळे, सुषमा सोनवणे, चंपाबाई गवळी, अंजना अदमाने, भार्गवी किरण उपाडे, बनसोडे ताई, शोभा माने, अमोल हाके, प्रवीण देळे, विक्रम सावंत, मच्छिंद्र हाके, प्रेमनाथ उपाडे, सुभाष कांबळे, सर्व बालक बालिका अशा भरगच्च गर्दीत सरनत्त घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। PM न्यूजकरिता मी राम बीडकरसह मुख्य संपादक किशोर सोनवणे। माझी
रामजी बाबाची सून झाली ग, रामजी बाबाची सून झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी